तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस सोनवणे आणि आपले जे आता मी ज्यांच्या गाडीत बसलेले ते गाडीचे ओनर आदित्य जोंधळे. बघू शकता आम्ही आता चाललोय आमचं कुठे चाललोय आपण समृद्धी महामार्गावरती आता आम्ही आणि मुंबईकडे चाललोय सर्व आम्ही दोघं. आपल्या गाडीत आहे ना टायमिंगचा माल भरलेला आहे त्यांनी भावानी मस्तपैकी एकदम भाजी मार्केट मॉल वगैरेला आहे. बघू शकता आणि त्या गाडी काटा डायरेक्ट काटा लॉक डायरेक्ट 80च्या स्पीडने भाऊ डायरेक्ट गाडी एकदम विशेष आहे भाऊचा. तर बघू आपण आता समृद्धी महामार्ग कसा आहे. मी फर्स्ट टाइम समृद्धी महामार्गावरती जातोय आणि आपला फुल ब्लॉग आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की येणार आहे. तर लाईक सबस्क्राईब करून घ्या आपल्या आणि इंस्टाला पण फॉलो वगैरे करून घ्या मित्रांनो. लगेच मी तुम्हाला पुढचे ब्लॉग टाकतो. चला आपली दुसरी टनल लागलेली आहे आणि टनल इतक्या भारी इथनं विचारू नका बघ समृद्धी महामार्गाचे. फर्स्ट टाइम डायरेक्ट एकदम टनलमध्ये इतकं भारी वाटतंय ना एक नंबर डायरेक्ट. आपले आदित्य भाऊ गाडीवर फोन यूज करतायत आणि मी त्यांच्या बाजूला मस्तपैकी एकदम आरामात बसलेलो डायरेक्ट. काही विषय नाही ना भाऊ. टनल इतक्या भारी का विचारूच नका बडा. एकदम भारी फिलिंग येते बरं का. पण कधी नवस फिरायला निघालेलं आहे आणि फर्स्ट टाइम मी मुंबईकडे चाललो आहे. तर बघत राहा आपले ब्लॉग मस्तपैकी एकदम. जरा गाड्या टायमिंगचा आहे आपल्याकडे आणि बघा आपल्या पुढे डायरेक्ट कॅरी गाडी चालू आहे म्हणजे आपला छोटा हत्ती आहे एक प्रकारचा. गाडी इतकी फास्ट झाली नाही ना विचारूच नका. आमच्या गाडीला ओव्हरटेक मारली. आमच्या 80 वरती आहे तरी पण आमच्या गाडीचा काटा लॉक आहे त्याच्यामुळे आमची गाडी 80च्या वर काही पळत नाही आहे त्याच्यामुळं विशेष डायरेक्ट. आणि हे बघा काय व्ह्यू आहे डायरेक्ट एक नंबर खतरनाक व्ह्यू आहेत ना. यायला समृद्धी काही म्हणावर का पण लय भारी वाटतं याच्यात. इतका भारी समृद्धी महामार्ग आणि त्याच्यावरती असे मस्तपैकी एकदम भारी धबधबे छोटे छोटे का होईना आणि एक नंबर वाटतं बा डायरेक्ट. आता परत एक टनल लागलेली. चला तुम्हाला आता मस्तपैकी टनल वगैरे मस्तपैकी एकदम मोठी अशी एकदम टनल लागलेली आहे. टनल बघायची की तुम्हाला हे बा डायरेक्ट मुंबई महामार्ग समृद्धी महामार्ग हा. आम्ही चाललोय आता मुंबईकडे डायरेक्ट एकदम 80च्या स्पीडने जायला लागलेले पण आमची गाडी 80च्या वरती पळत नाही आता. 80 वरती लॉक झालेली आमची गाडी आणि जे गाडीचे ओनर आहेत आदित्य जोंधळे. काय विषय भाऊ. हां गाडी लवकर द्यायची आहे. मेन म्हणजे त्यांच्या गाडीचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. येता ना त्यांच्या नाशिकमध्ये ना गाडीचं काय म्हणता ब्रेकडाऊन झाली आहे त्यांची गाडी. बघू आपण भाऊ ते मला बॉटल घेऊन बोलवलेलं होतं. बॉटल सोडून मलाच घेऊन चाललेलं आहे भाऊ आता. आणि टनलच्या बाहेर निघाल्यावरती कसं वाटतं हे तुम्हाला दाखवतो चला. हे बा एकदम भारी व्ह्यू आहे का नाही टनलच्या बाहेरचा. इतका भारी वाटतं एकदम फ्रेश वाटतंय मस्तपैकी. आणि हे बा आमचे जे ड्रायव्हर असतील बा काय विषयच नाही हो त्यांना ते एकदम फुकट वागायचं पाणी वगैरे आंघोळसाठी. इकडे बी मस्तपैकी एकदम धबधबे वगैरे एकदम भारी चालवले आहेत. मस्त नद्या वगैरे आहेत मोठ्या छोट्या नाही ते इकडे छोट्यांचा विषयच घ्यायचा नाही. आणि पुढे एक ब्रिज आहे. ब्रिज तर एकदम जबरदस्त दिसू राहिला. एकदम मोठा ब्रिज आहे बरं का डायरेक्ट. कोणती नदी मला पण नाही माहीत. शहापूरचा ब्रिज आहे. ब्रिज तर एकदम फार मोठा आहे डायरेक्ट लय लांब ब्रिज. हे बाई नदी आहे त्या ब्रिजची बरं का. आणि बघू चालू आहे आपला मस्तपैकी संध्याकाळपर्यंत आम्ही पोचणारच आहेत. त्या विषयी 8 साडेआठचा टाईम आहे आमच्या गाडीचा. बघू आता टाईम 8 साडेआठपर्यंत लवकरात लवकर पोचू आणि पोचल्यानंतर 96 किलोमीटर आहे डायरेक्ट आमची इथून अजून. आणि रोड एकदम खाली एकदम मोकळा रोड आहे कारण की समृद्धी महामार्ग हा. समृद्धी महामार्ग एकदम मोकळा असतो काय शक्यतो. पुढे टोल आहे ना. टोल आहे का शहापूरचा टोल आहे पुढे. ज्या गाड्या इट वगैरे झालेल्या त्यांनी हे बा बावनेडा साईडला लावून घेतलेला. त्यात काही विषयच नाही. एक पण मोटरसायकलचा विषयच नाही डायरेक्ट इकडे विचारूच नका. नाही टोल आहे ना खालून येत. लाईट वगैरे पण चालू झालेलं आहे असा मस्तपैकी. आणि जो व्ह्यू आहे ना आता एकदम भारी भेटणार आहे आम्हाला कारण की समृद्धी महामार्गाचा व्ह्यू आहे ना रात्रीला छान असतो. बघू आता समृद्धी महामार्गावरचा टोल नाका आहे हा. आणि संपला आहे का समृद्धी महामार्ग. हां हे समृद्धी महामार्गाचा शेवटचं टोक वाटतं आणि याच्यानंतर आपला हायवे चालू होऊन जातो. बघू आपला टोल किती जातो आपल्या गाडीचा. 160 रुपये असा काहीतरी टोल जाणार आहे. आपल्या गाडीला फास्टॅग आहे. फास्टॅगमुळं कमीच लागतो सध्या करून फास्टॅगमुळं. बघू आता इथं काय म्हणता येईल. गेला आहे टोल गेला आहे आपला. किती गेला आहे मोबाईलवरती कळलं आपल्या थोड्या वेळ. आणि बेकार गाड्या थांबलेल्या आहे आता कारण की समृद्धी महामार्गावरती थांबता येत नाही त्याच्यामुळे ना संपला या समृद्धी महामार्ग संपला आहे आता. मुंबई इथून 70 किलोमीटर आहे आम्हाला अजून.
बडोदा लई लांब आहे. बडोदा 395 किलोमीटर आहे. वाघ बघा कसे एकदम बॉडी बिल्डर बनवलेत. काही विषयच नाही भया बाय ब्लॉगर विषयच नाही ना डायरेक्ट. मुंबई अजून 70 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तिथं गेल्या आपण गाडी खाली करायची आहे. ती गाडी तर आम्ही तर काही खाली करणार नाही, तिथं माणसं आहेत. परत एकदा पूल लागलेला आहे जास्तीत जास्त. आणि आपल्या गाडी मागून इकडून गाड्या येत आहे. इकडचा पण रस्ता क्रॉस करावा लागेल मला, कारण की आपली गाडी झाली ब्रेकडाऊन. गाडी तिकडे लावलेली आहे त्या बाजूने. मला या बाजूला जाऊन आहे ना पहिले पाणी बॉटल घेऊन यायची. पण गाड्या इतक्या चालू आहेत ना विचारून नका. डायरेक्ट गाड्यांमुळे ना जाता येत नाही. मेन हायवे हा, त्याच्यामुळे गाड्या खूप साऱ्या चालू आहेत. आता झाली शेवटची गाडी वाटतं. लगेच गाडी जायच्या आत रस्ता क्रॉस करायचा आपल्याला. ये गे आलो लगेच बाहेर. मला आता मस्त 4-5 पाण्याच्या बॉटल घेतो, हे आपलं काम होऊन जाईल. मस्तपैकी 6 बिस्लर आहे एकदम घेऊन घेतलेलं आहे. लगेच गाडी यायच्या आत रस्ता क्रॉस आपला डायरेक्ट. काही विषय नाही ना भाऊ. आपली गाडी इकडे ब्रेकडाऊन झालेली आहे. आदित्य भाऊने लावले इंडिकेटर वगैरे, कारण की मेन हायवे त्याच्यामुळे. आणि आता आपल्याला याच्यावरनं चढून जायचं. माझा सरकतोय बूट. हां गाड्यांनी त्यावर लवकर निघून जायचं आहे. हे बा आपली गाडी इकडे लावलेली आहे. गाड्या मेन हायवे ते आपली गाडी ब्रेकडाऊन झाली आहे. गाडी थंडी करायची आता. आपल्या पिशव्या घ्यायच्या का? पिशव्या टाकायचं आहे ना? झालं आहे नॉर्मल आहे का? काय अडचण नाही. इतक्या बॉटल आणल्या पण काही फायदा झाला नाही. आमची गाडी परत आता झाली रेडी जाण्यासारखी. लाईट पण बंद झालं आहे. गाडीचा टेम्परेचर काटा एकदम नॉर्मल झालेला आता पहिल्यासारखा. तर चला हां परत एकदा कंटिन्यू म्हटलं. जास्त टाईम होतो का काय? बरं झालं. टेम्परेचर काटा एकदम नॉर्मल आलेला आहे परत. काही विषय नाही पब्लिक. गाडी मॉलला घेऊन आलेलो आहे, पण आहे ना आता गाडी खाली व्हायला थोडा टाईम लागेल, कारण की बाकीच्या पण गाड्या लागलेल्या आहेत तिथे. गाड्यांचा तर नाही विषय, पण आहे ना आपल्या गाडीचं टेम्परेचर काटा आहे ना जास्त वाढून गेलेला आहे यावेळेस.